स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन अकॅडमीवरती. मित्रांनो, आपण इकडे आज भाग 4 घेऊन आलेलो आहोत. BMCच्या कार्यकारी सहाय्यकच्या बुद्धिमत्तेच्या प्रॅक्टिस सेटचा आपण इकडे भाग 4 घेऊन इकडे आलेलो आहोत. पण तत्पूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी बघा. जर तुम्ही येणाऱ्या एक्झाम जसं अंगणवाडी मुख्य सेविका, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, महिला बाल विकास यांच्यासाठी सुद्धा प्रिपरेशन करत असाल तरी पण हे जे प्रॅक्टिस सेट असणार आहे बुद्धिमत्तेचे हे तुम्हाला कामी येणार आहेत. कारण की सिलेबस हा बुद्धिमत्तेचा सेमच आहे. सिलेबस सेमच असल्यामुळे आपण जे प्रश्न करणार आहोत बुद्धिमत्तेचे तेच तुम्हाला तुमच्यासुद्धा पेपरमध्ये बघायला भेटतील. आणि आपण जे प्रश्न करतो त्याच्यावर आपण बेसिक शिकण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. त्यामुळे हे तुम्हालासुद्धा उपयोगी ठरणार आहेत. आणि पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, एक नवीन अपडेट आलेली आहे BMCच्या कार्यकारी सहाय्यकच्या निगडीत. तर आपल्याला इकडे समजलं आहे किती लोकांनी अप्लाय केलेलं आहे. तर टोटल 1,11,000 लोकांनी इकडे 1836 जागांसाठी इकडे ॲप्लिकेशन दिलेलं आहे. याचाच अर्थ काय, तर एका जागेसाठी 60 लोक इकडे कॉम्पिटिशन करणार आहेत. एका जागेसाठी 60 लोक इकडे कॉम्पिटिशन करणार आहे. प्रयत्न चालू ठेवा, तुमचा अभ्याससुद्धा निरंतर चालू ठेवा आणि आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल विजन अकॅडमीवरती. आज आपण इकडे प्रॅक्टिस सेटचा चौथा भाग घेऊन आलेलो आहोत BMCच्या कार्यकारी सहाय्यकसाठी. तर वेळ वाया न घालवता जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. बघा, पहिला प्रश्न काय आहे ते, दिलेल्या पर्यायांपैकी संख्या निवडा आणि खालील मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी काय येऊ शकतं ते सांगा. बघा, हा नंबर सिरीजचा प्रश्न आहे. मी जसं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की BMCच्या पेपरमध्ये तुम्हाला नंबर सिरीजचा किमान एक प्रश्न तरी बघायला भेटेल. कारण की हा मॅथमॅटिकल रिझनिंगवर बेस असतो आणि तुम्हाला मॅथ्स गणित नसल्यामुळे तुम्हाला मॅथमॅटिकल रिझनिंगवरती 2 ते 3 प्रश्न तर नक्कीच बघायला भेटतील. तर बघा, हा प्रश्न काय आहे, नंबर सिरीज दिलेली आहे. पहिला नंबर आहे 13, दुसरा आहे 15, मग आहे 18, मग 17, मग 23, मग 19 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह. तर आता बघा, हे जे नंबर आहेत हे जवळजवळचे आहेत सगळे. त्यामुळे आपण इकडे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून बघूया. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करून बघूया. बघा, 13पासनं 15पर्यंत जायला +2 होतो, 15 ते 18 जायला +3 होतो, 18 ते 17 जायला -1 होतो, 17 ते 23 जायला +6 होतो, त्याच्यानंतर 23 ते 19 जायला -4 होतो. बघा मित्रांनो, इकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की पहिले दोन प्लस आहेत, मग एक मायनस आहे, मग प्लस आहे आणि परत मायनस आहे. बघा, 2 प्लस, एक मायनस, मग प्लस, मग मायनस. ही थोडीशी रँडम सिरीज चालली आहे. जेव्हा तुम्ही प्लस मायनसची नंबर सिरीजमध्ये प्लस मायनस चालवण्याचा प्रयत्न करताय तर फक्त 3 ते 4च त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन बघायला भेटतात. एक असतं ज्याच्यामध्ये सगळे प्लस प्लस होत असणार, एक असणार त्याच्यामध्ये सगळे मायनस मायनस होत असणार, एक असतं त्याच्यामध्ये 1 प्लस 1 मायनस, 1 प्लस 1 मायनस. कुठे तुम्हाला अशी सिरीज बघायला भेटणार नाही जिकडे 2 प्लस आहेत, मग 1 मायनस आहे, मग परत 1 प्लस आहे, मग परत 1 मायनस आहे. अशी कुठे सिरीज बघायला भेटणार नाही. जेव्हा तुम्हाला अशी एकदम रँडम ॲडिशन, मल्टिप्लिकेशन किंवा मायनस बघायला भेटतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, अल्टरनेटिव्ह नंबर्स चेक करायचे. जसं 13 आणि 18मध्ये काही संबंध आहे का बघूया. 13 आणि 18, 13 to 18 जायला तुम्हाला काय करायला लागेल, +5 करायला लागेल. नंतर 18 to 23 जायला परत प्लस तुम्हाला काय करायला लागेल, 5 करायला लागेल. तर एक गोष्ट इकडे बघताय का, +5 म्हणजे 2 वेळा +5 झालं, म्हणून 23 ते प्रश्नचिन्हापर्यंत जायला सुद्धा तुम्हाला काय करायला लागेल, +5 करायला लागेल. आणि इकडे तुमचा नंबर येईल 28. तुमचं उत्तर येईल 28. बघा, ह्याच्यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट एकच होती, जेव्हा तुम्हाला प्लस मायनस भेटेल तेव्हा अल्टरनेट्स त्याच्यामध्ये मोस्टली अल्टरनेट नंबर असतात. एक प्लस असतो, एक मायनस असतो. जसं इकडे +2 झाला, मग इथे -3 झाला, मग परत +2 झाला, -3 झाला, असं एकदम रँडम. जसं 2 प्लस, मग 1 मायनस, मग 1 प्लस, मग 2 मायनस, असं बघायला भेटत नाही. जेव्हा तुम्हाला असं बघायला भेटेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट परत सिरीजवरती जा आणि अल्टरनेट नंबर चेक करून बघा, तुम्हाला नक्कीच उत्तर भेटेल. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे अल्फाबेटिकल सिरीजचा. TCSची आवडती सिरीज आहे अल्फाबेटिकल, अल्फान्यूमरिकल आणि नंबर सिरीज. याच्यावरती TCS तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारू शकतो. तर इकडे बघा, प्रश्न काय दिलेला आहे तो, दिलेल्या अक्षरांच्या शृंखलेतील विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकल्यास किती स्वरे उरतील. काय दिलेलं आहे आपल्याला, विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकायचे. आता बघा, इकडे विषम स्थान कुठलं आहे, हा पहिलं स्थान आहे, म्हणजे हा विषम स्थान आहे. हा दुसरा, हा विषम नाही, हा तिसरा आहे, हा विषम आहे. असे आपल्याला जे जे विषम स्थानावरील अक्षर आहे, जसं हा S काढून टाकायचा, हा M काढून टाकायचा, 5व्या जागेवरचा P काढून टाकायचा आणि जी नवीन सिरीज बनेल ती खाली लिहून घ्यायची आणि तिच्यामध्ये किती स्वर आहेत हे आपल्याला सांगायचे. तर बघा,
हा एम विषम स्थानावरील आहे कारण की फर्स्टवरती आहे आणि तुम्हाला माहिती आहे विषमच्या पुढचा जो स्थान असतो तो सम असतो. त्यामुळे हा काढून टाकायचा, हा लिहायचा. आय लिहिला, आयच्या पुढचा काढून टाकायचा, त्याच्या पुढचा लिहायचा, ई लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर ईच्या पुढे होता पी, तो पण विषम स्थानावरती, तो काढून टाकायचा आणि त्याच्या पुढे येतो आय, तो लिहून घ्यायचा. त्याच्या पुढे येतो पी, तो काढून टाकायचा. त्याच्या पुढे येतो एस, हा लिहून घ्यायचा. ओ, त्याच्या पुढचा ओ काढून टाकायचा. त्याच्या पुढे येतो बी, हा लिहून घ्यायचा. त्याच्या पुढे येतो यू, तो काढून टाकायचा. त्याच्या पुढे येतो एस, तो लिहून घ्यायचा. त्याच्या पुढे येतो डी, तो काढून टाकायचा. त्याच्या पुढचा येतो आय, तो लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर जो व्ही आहे तो पण काढून टाकायचा. त्याच्या पुढचा आय लिहून घ्यायचा. त्याच्या पुढचा एल काढून टाकायचा. ही आपल्याला भेटलेली आहे नवीन सिरीज. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, याच्यामध्ये किती स्वर असतील. तर इंग्लिश अल्फाबेटमध्ये ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत. हे याच्यामध्ये किती आहेत ते मोजायचे आहेत. बघा, हा एक स्वर झाला, एक. ई पण एक स्वर आहे. परत एक आय आला, तो एक स्वर आहे. एस बी आणि एस हे स्वर नसतात. वापस हा आय आला आणि हा आय आला. असे टोटल 5 स्वर आपल्याला याच्यामध्ये भेटलेले आहेत. 5 स्वर भेटलेले आहेत. 5 इज द आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढच्या प्रश्नामध्ये जायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा पण तुम्ही बुद्धिमत्ता रिजनिंगचा पेपर तुम्ही कुठलाही देता, तेव्हा एक गोष्ट तुम्हाला नक्की माहिती पाहिजे, ती म्हणजे प्लेस व्हॅल्यू, अल्फाबेटच्या प्लेस व्हॅल्यू. जशी एची प्लेस व्हॅल्यू 1 असते, बीची 2 असते, सीची 3 असते आणि सो ऑन करत करत झेडची असते 26. ह्या तुम्हाला प्लेस व्हॅल्यू बाहेर पाहिजे. नाहीतर जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जाल, तुम्हाला रफ पेपर दिला जाईल, तिकडे तुम्ही मागच्या साईडला एची जागा 1, बीची जागा 2 असं लिहून घ्या. म्हणजे जेव्हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला लागेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट त्याचा रेफरन्स घेऊन सॉल्व करू शकता. एक तर तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की अल्फाबेटिकचे प्लेस व्हॅल्यू काय आणि अल्फाबेटचे ऑपोजिट काय. जसं एचं ऑपोजिट झेड असतो, बीचं ऑपोजिट वाय असतो, त्याच्यानंतर सीचं ऑपोजिट एक्स असतो. हे सगळे तुम्हाला ऑपोजिट्स माहिती पाहिजे. ठीक आहे, ह्या सगळे ऑपोजिट तुम्हाला बाहेर पाहिजे. किंवा जेव्हा तुम्हाला पेपर येईल तेव्हा तुम्ही हे सगळे ऑपोजिट्स आणि प्लेस व्हॅल्यू लिहून घ्या. म्हणजे पेपर सॉल्व करताना तुम्हाला लगेच रेफरन्स घेता येईल आणि तुम्हाला वेळ लागणार नाही प्रश्न सॉल्व करायला. इकडे बघा काय प्रश्न आहे तो आपण वाचूया. हा प्रश्न त्याच्यावरतीच बेस आहे. ज्या प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. तसं बघा, जसा टाईम या नंबरशी लॉजिकली रिलेटेड आहे, तसाच कोणशी रिलेटेड कुठला नंबर आहे तो आपल्याला पर्यायामधनं चॉईस करायचा आहे. इकडे बघा TIME हे दिलेलं आहे आणि समोर दिलं आहे 198124. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला इंग्लिश वर्ड दिला असेल किंवा इंग्लिश अल्फाबेट्स दिले असेल, जसं XOPQ असं काहीतरी दिलं असेल आणि त्याच्या ऑपोजिटला एक नंबर दिला असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 70 ते 75% चान्सेस आहे की तो रिलेशन त्यांच्या प्लेस व्हॅल्यूशी संबंधित असणार आहे. आता बघा, टीच्या समोर इथे 1 आहे आणि 9 पण आहे असं आपल्याला दिलेलं आहे. आणि टीची प्लेस व्हॅल्यू काय, टीची प्लेस व्हॅल्यू 20 आहे. टीची प्लेस व्हॅल्यू 20 आणि इकडे आपल्याला डायरेक्ट दिसते की हा एक 19 आहे. म्हणजे टीची जी 20 प्लेस व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये 1 मायनस केला, इकडे 19 आला. असं काहीतरी लॉजिक असू शकतं. आपण पुढे चेक करूया. बघा, आय दिलेला आहे, आयवरनं इकडे येऊ आपण, तर 8 आलेला आहे. 8 किंवा 8च्या पुढे 81 असं काहीतरी दिसतं आहे. पण जर तुम्ही इकडे चेक कराल तर आय हा 9, आयची प्लेस व्हॅल्यू काय 9 आहे आणि हा इकडे 8 आपल्याला क्लिअरली दिसतो आहे. म्हणजे आयची जी प्लेस व्हॅल्यू 9, तिच्यामधनं जर -1 केला तर 8 येतो. तसंच एमची प्लेस व्हॅल्यू बघा, एम आहे इकडे, एमची प्लेस व्हॅल्यू आधीच बघू आपण, एमची प्लेस व्हॅल्यू 13 आहे आणि इकडे जर मायनस केला तर 12, तर पुढे 12 यायला हवं. तर एम आणि बघा इकडे बरोबर 12 इकडे आलेला आहे. म्हणजे आपलं लॉजिक हे प्रॉपरली चाललेलं आहे. आता ईची प्लेस व्हॅल्यू काय आहे, ईची प्लेस व्हॅल्यू 5 आहे. तर ईमधनं -1 केला तर इकडे काय आला, 4 आला. ईमधनं -1 केला तर 4 आला. तर तुम्हाला लॉजिक इकडे लगेच सापडलेलं आहे. आपल्याला लॉजिक CONE जेव्हा आपल्याला विचारलं तेव्हा आपण इकडे सुद्धा तसंच लॉजिकने आपण आन्सर फाइंड करू. बघा इकडे काय दिलेलं आहे, सीची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती आहे 3. सीवरनं -1 कराल तर तुमचा येईल 2. ओची प्लेस व्हॅल्यू काय असते 15. ओची प्लेस व्हॅल्यू बघा इकडे 15. 15मधनं -1 कराल तर इकडे येईल 14. त्याच्यानंतर एनची प्लेस व्हॅल्यू तर असते 14. 14मधनं 1 मायनस कराल तर येईल इकडे 13. त्याच्यानंतर ईची प्लेस व्हॅल्यू जी आहे ती 5 असते. 5मधनं 1 मायनस कराल तर तो इकडे येईल तुमचा 4. म्हणजे 21413 हा तुमचा उत्तर असायला पाहिजे. बघा, हा जो ऑप्शन आहे 21434 हा तुमचं आपलं काय झालं, उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. असंच तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की तुम्ही ऑपोजिट्स पण लक्षात ठेवा. एचा जसा झेड असतो, बीचा जसा वाय असतो, सीचा जसा एक्स असतो, तसे हे ऑपोजिटसुद्धा आपल्याला बाहेर करून ठेवायचे आहेत किंवा परीक्षेला आपल्या गेल्या लगेच आपण आपल्या रफ पेजवर ड्रॉ करून घेतले तर आपल्याला रेफरन्स घेता येतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो.
बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न परत सिरीजवरचाच एक प्रश्न आहे. इकडे बघा काय दिलं आहे, फोकसनी वाचायला लागेल आपल्याला प्रश्न. दिलेल्या शृंखलेला उलट क्रमाने लिहिल्यावरती आणि त्यातून सर्व व्यंजने काढून टाकल्यावर कोणतं घटक डावीकडील टोकापासून 5वा असेल? बघा एकदम नीट वाचायचं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा एकदम नीट हा प्रश्न वाचायचा आणि सॉल्व करायचा आहे. थोडं जरी वाचण्यात तुमची चूक झाली तर तुमचं उत्तर डायरेक्ट रॉंग येणार आहे. ठीक आहे, बघा इथे काय दिलेलं आहे, शृंखलेला उलट क्रमाने लिहिल्यावरती आणि सगळ्यात पहिलं काम काय इथे त्यांनी सांगितलं आहे, पहिले काम काय, उलट क्रमाने लिहायचं. ही जी शृंखला आहे हिला उलट क्रमाने लिहायचं. म्हणजे हा जो आय आहे त्याच्यानंतर पर्सेंटेज साईन आहे हा सरळ इकडनं लिहायला चालू करायचा आणि शेवटला जो एस आहे तो इकडे शेवटला येईल. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं आहे, उलट क्रमाने लिहायचं. दुसरी गोष्ट जी करायची आहे, त्यातून सर्व व्यंजने काढून टाकल्यावरती सर्व व्यंजने काढून टाकायचे. आता व्यंजने कुठले असतात बघा, बी असतो, सी असतो, डी असतो, हे सगळे काय असतात, व्यंजने असतात. आणि ए, ई, आय, ओ, यू जो असतात हे असतात स्वर. तर स्वर काढायचे नाही आहेत, व्यंजन काढायचे. तर ठीक आहे, बघा हे हे काढल्यानंतर आपल्याला पुढे अजून प्रश्न दिला आहे, घटक डावीकडून टोकापासून 5वा कुठला असेल? डावीकडे जेव्हा तुम्ही उलट कराल मग त्याच्यामधले व्यंजन काढून टाकाल, त्याच्यानंतर डावीकडून 5वा जो घटक असेल तो कुठला असेल, 5वा एलिमेंट कुठला असेल तो आपल्याला इकडे सांगायचा आहे. बघा आता इकडे आपण पहिले काय करू, पहिले आपण उलट न लिहिता उलट नाही लिहिणार. पहिले आपण काय करणार, आपण सर्वात पहिले सगळे व्यंजने ह्याच्यातनं काढू. आता असं आपण काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. सगळे व्यंजनं काढू. बघा हा एस हा व्यंजन आहे, हो, मग तो लिहायचा नाही. हॅशटॅग आपण लिहू शकतो. त्याच्या पुढे बघा यू हा व्यंजन आहे का, नाही, यू हा स्वर आहे तर यू लिहू शकतो. वी हा व्यंजन आहे का, हो, हा लिहिणार आपण नाही. @ आहे तो लिहू शकतो. त्याच्यानंतर ए आहे हा लिहू शकतो. त्याच्यानंतर एस आहे हा लिहू शकत नाही. ई आहे तो लिहू शकतो. त्याच्यानंतर तुमचा हा जो पाऊंडचा साईन आहे तो इकडे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर टी आहे हा लिहू शकत नाही कारण की हा व्यंजन आहे, डब्ल्यू व्यंजन आहे, एक्स व्यंजन आहे आणि हा एनची साईन आहे, हा एन हा आपण इकडे लिहू शकतो. ओ लिहू शकतो का, हो, कारण की ओ स्वर आहे. वी लिहू शकतो का, नाही. पर्सेंटेज लिहू शकतो का, हो, पर्सेंटेज लिहू शकतो. त्याच्यानंतर आय आहे तो सुद्धा आपण इकडे लिहू शकतो. मित्रांनो आता आपण काय करूया, याला उलट करूया. पण उलट लिहायला बसलो आपण तर आपला वेळ जाऊ शकतो. एक्झाममध्ये आपल्याकडे तसा पण टाईम नसतो. तर बघा सिंपल आहे, जेव्हा तुम्ही उलट लिहिलेलं नाही आहे तेव्हा ही बाजू, ही साईड काय असेल तुमची, ही असेल तुमची डावी बाजू आणि ही असेल तुमची उजवी बाजू. आणि जेव्हा तुम्ही उलट लिहाल तेव्हा काही नाही, फक्त हा साईड असेल हा डावी बाजू होऊन जाईल आणि ही जी असेल ही उजवी बाजू होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण काही नाही करायचं, आपण उलट न लिहिता फक्त इकडे डावं असं साईन लिहून द्यायची की ही आपली डावी बाजू आहे. आणि आपल्याला इकडे विचारलं तर डावीच्या टोकापासून 5वा कुठला असेल, तर इकडून आपण सरळ मोजायला चालू करायचं आणि ही डावी बाजू मानून इकडनं 5वा मोजायचा. तर बघा हा जो आहे पहिला घटक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. सिम्पल ॲज दॅट. 5व्या जागेवरती काय आला, हा युरोचा जो साईन होता पाऊंडचा तो येईल आपलं उत्तर. हा युरोचा साईन होता, हा असेल आपला 5वा घटक. ठीक आहे, आपल्याला पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो. बघा दिलेल्या शृंखलेत उलट क्रमाने लिहिल्यावरती आणि त्यातून सर्व व्यंजने काढून टाकल्यावरती. आता तुम्ही उलट लिहून त्यातनं व्यंजन काढा किंवा व्यंजन काढून त्यातनं उलट लिहा, काही फरक पडत नाही. तर आपण काय केलं, सगळ्यात पहिले त्यातनं व्यंजन काढून टाकले. ही सिरीज होती, याच्यातनं आपण व्यंजन काढून टाकले आणि व्यंजन काढून टाकल्यावर ही सिरीज झाली अशी. त्याच्यानंतर उलट करायचं होतं तर आपण उलट न करता फक्त याची जो आपल्याला बाजू सांगितलं होतं, प्रश्न विचारला होता की डावी टोकापासून 5वा कुठला आहे, तर आपल्याला आधीच माहिती होतं की ही डावी टोक होणार आहे उलट केल्यानंतर, तर आपण इकडनं मोजायला चालू केलं आणि 5वा घटक होता तो आपण उत्तरामध्ये डायरेक्ट लिहून घेतला आहे. ठीक आहे मित्रांनो, असा प्रश्न तुम्हाला तुमच्या BMCच्या पेपरमध्ये नक्कीच बघायला भेटू शकतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावरती जाऊया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे कोडेड ब्लड रिलेशनचा. याच्यामध्ये तुम्हाला या इक्वेशनला कोड करून दिलेलं असतं. जसं A#B दिलेलं असतं आणि त्याचा आपल्याला याच्यामध्ये वरती दिलेल्या प्रश्नामध्ये अर्थ शोधायचा असतो. जसं इथे A#B दिलेला आहे, इथे जसं P#Q दिला आहे, P#Qचा अर्थ होतो P ही Qची आई आहे. तसंच A#Bचा अर्थ होईल A ही Bची आई आहे, A ही Bची आई आहे. असंच आपल्याला पूर्ण हा समीकरण सॉल्व करायचं आहे आणि आपल्याला उत्तर फाइंड आउट करायचं आहे. तर चला सॉल्व करूया. मित्रांनो आपण याला सॉल्व करूया. A#B दिलेला आहे, A#B दिलेला आहे. P#Qचा अर्थ काय, P ही Qची आई आहे. त्यामुळे A#Bचा अर्थ काय होतो, A ही Bची आई आहे. Bची आई आहे म्हणजे Aला आपण सर्कल करणार कारण की A ही आई असल्यामुळे ही स्त्री आहे आणि त्याला आपण सर्कल करतो. पुढे बघा B=C दिलेला आहे. B=C दिलेला आहे. P=Qचा अर्थ आपल्याला माहिती आहे, P हा Qचा मुलगा आहे. आणि B=Cचा अर्थ काय होतो, B हा Cचा मुलगा आहे.
बी हा मुलगा आहे सी, बी हा सीचा मुलगा आहे. आता इकडे बघा, ए बीची आई आहे, म्हणजे बी हा एचा सुद्धा मुलगा आहे आणि बी हा सीचा सुद्धा मुलगा आहे. पण ही आई आहे, ए आई आहे, तर सी काय झाला, वडील झाला. आणि हे दोघं काय असतील, नवरा बायको असतील. हे दोघं काय असतील, नवरा बायको असतील. म्हणून आपण इकडे डबल लाईननी याला डिनोट करतो. पुढे बघूया. पुढे बघा, सी डिवाइड बाय डी दिलेला आहे. सी डिवाइड बाय डी दिलेला आहे. आता इकडे डिवाइडचा अर्थ काय होतो, पी हा क्यूचा भाऊ आहे. सी डिवाइड बाय डीचा अर्थ काय होतो, सी हा डीचा भाऊ आहे. सिम्पल. त्याच्या पुढे बघूया आपण, डी इंटू ई दिलेला आहे. डी इंटू ई दिलेला आहे. आता इकडे बघा, पी इंटू क्यूचा अर्थ काय, पी हे क्यूचे वडील आहेत. त्यामुळे डी इंटू ईचा अर्थ काय होतो, डी हे ईचे वडील आहेत. डी हे ईचे वडील आहेत. वडील असल्यामुळे डीला आपण काय बोलणार, बॉक्स बनवणार. ठीक आहे, ईला आपण काय करणार, बॉक्स बनवणार. पुढे बघा, ई @f दिलेला आहे. ई @f दिलेला आहे. ॲट अर्थ काय बघा, इकडे भेटतो आपल्याला, पी ही क्यूची बहीण आहे. मग ई @fचा अर्थ काय, ई ही एफची बहीण आहे. ई काय आहे, एफची बहीण आहे. म्हणजे ईचा आपल्याला जेंडर काय आला, एफचा जेंडर नाही माहिती अजून, पण ईचा जेंडर काय, तो स्त्री आहे. ई स्त्री आहे, त्यामुळे आपण तिला सर्कल केलं. पुढे प्रश्न बघा काय दिला आहे, सीचे ईशी काय नाते आहे. सी हेचे ईशी काय नाते आहे. बघा, आता जी ई आहे ती डीची मुलगी आहे आणि डीचा भाऊ आहे सी. हे दोघं काय आहेत, भाऊ आहेत. टीचा भाऊ आहे सी आणि डीची मुलगी आहे ई. त्यामुळे हे दोघं काय होतील, हा सी ईचा काय लागेल, काका लागेल. काय लागेल, काका लागेल. आपलं उत्तर काय असेल, काका. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊया. प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पझलवरती. मित्रांनो, तुमच्या BMCच्या कार्यकारी सहाय्यकच्या पेपरमध्ये तुम्हाला पझल नक्कीच बघायला भेटू शकते. चांगल्या लेवलची तीसुद्धा, ही पझलसुद्धा चांगल्या लेवलची आहे. तर अशी पझल तुम्हाला आली तर त्याच्यावरती किमान 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एका पझलवरती 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ही पझल आपण सॉल्व करूया. इकडे बघा काय दिलं आहे ते, ABCDEFG आणि H हे 8 व्यक्ती एका चौकोनी टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. 8 व्यक्ती चौकोनी टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. आपण हे इकडे 2 चौकोन ड्रॉ करून घेऊया मित्रांनो. आता पुढे बघा काय दिलं आहे, टेबलाच्या प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती बसले आहेत. प्रत्येक बाजूला. आता बघा, आपण 2 का ड्रॉ केलेत, कारण की आपण 2 पॉसिबिलिटी घेऊन चालतो नेहमी पझलमध्ये. आणि काय दिलेलं आहे बघा, टेबलाच्या प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती बसले आहेत. बघा, ही असते टेबलाची बाजू आणि हा असतो टेबलाचा कोपरा किंवा कोणा. ठीक आहे, टेबलाचा कोपरा किंवा कोडा. तर प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती आपल्याला दिलेले आहेत. आपण प्रत्येक बाजूला 2 असे लाईन्स ड्रॉ करून घेऊया. पुढे बघा, पुढे काय दिलं आहे ते, पुढे डायरेक्ट डेटा दिलेला आहे. ए आणि ई एकाच बाजूला बसले आहेत. ए आणि ई एकाच बाजूला बसलेले आहेत. आपल्याला इकडे दिलं ए आणि ई एकाच बाजूला बसले आहेत, म्हणजे जे आपल्याला ए आणि ईला एकाच बाजूला बसवायचं आहे. पण इकडे आपल्याला हे दिलं नाही आहे, जो ए आहे तो ईच्या डाव्या बाजूला आहे का जो ए आहे तो ईच्या उजव्या बाजूला आहे. त्यामुळे आपण पहिल्या पॉसिबिलिटीजमध्ये एला ईच्या डाव्या बाजूला बनवूया. बघा, हा ई आतमध्ये बघतो, याची डावी बाजू ही. आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एला आपण एला आपण ईच्या उजव्या बाजूला बनवूया. ठीक आहे मित्रांनो, उजव्या बाजूला बनवूया. पण आपल्याला दोघांना एकाच साईडला एकाच बाजूला बसवायचं आहे. एकाच बाजूला बसवायचं इकडे आहे. पुढे बघा, पुढे काय दिलं आहे ते, सी हा याच्या लगतच डावीकडे बसला आहे. सी हा एचच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. बरं, पुढे बघा काय दिलं आहे, ई हा एचच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. ई हा एचच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. उजवीकडे दुसरं स्थान, पहिलं स्थान, दुसरं स्थान. आता एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात येते का मित्रांनो, की आपला ई ऑलरेडी बसलेला आहे. जो ई आहे तो बसलेला आहे. तर आपण या दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये नंबर 1 नंबर 2मध्ये आपण एचला असं बसवायचं की एचच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी ई येईल. तर ते आपण कुठे बसवणार, पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये इथे बसवलं आणि हा आतमध्ये बघतोय, तर ही उजवी बाजू इथे पहिलं स्थान, दुसऱ्या स्थानावरती ई इकडे आला. आणि ह्या पॉसिबिलिटीजमध्ये एच इकडे बसेल, म्हणजेच आतमध्ये पाहतो आणि त्याची पहिलं स्थान दुसऱ्या स्थानावरती ई इकडे बरोबर आला. आणि दुसरी गोष्ट आपल्याला इकडे दिलं आहे की एचच्या लगतच डाव्या बाजूला सी आहे. हा एच आहे, याच्या लगतच डावी बाजू ही आली, इकडे सी येईल. हा एच आहे, याच्या लगतच डावी बाजू ही येईल आणि इकडे सी येईल. पुढे बघा काय दिलं आहे ते, सी आणि डी एकाच बाजूला बसले आहेत. मी थोडा याला रफ करून घेतो.
सी आणि डी एकाच बाजूला बसले आहेत. सी आणि डी एकाच बाजूला बसले. तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये बघा इकडे सी आहे आणि याची बाजू ही आहे. तर इकडे डी इकडे आला पाहिजे, पण ऑलरेडी इकडे एच बसलेला आहे, त्यामुळे आपण इकडे डी बसवू शकत नाही आणि आपली पॉसिबिलिटी इथे रॉंग झालेली आहे. आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये बघा, दुसऱ्या पॉसिबिलिटी सी इथे आहे आणि बाजूला ही जागा एम्प्टी आहे. इकडेच डी येईल कारण की एकाच बाजूला सी आणि डी दोघं बसलेले आहेत आणि इकडे दुसरी जागा खाली होती, त्यामुळे सी आणि डी इकडे येईल आणि ही पॉसिबिलिटी आपली राईट ठरते, ही पॉसिबिलिटी आपली रॉंग ठरते. ह्याच पॉसिबिलिटीला घेऊन आपण पुढे चालणार आहोत. बघा आता पुढे काय दिलं आहे, जी हा एफच्या लगतच उजवीकडे बसला आहे. एफच्या लगतच उजवीकडे जी बसलेला आहे. आता मला सांगा मित्रांनो, आता फक्त 3 जागा खाली आहेत, पहिली ही, दुसरी ही, तिसरी ही. आता जी आणि एफ तर इकडेच येतील. ठीक आहे, इकडे जर आपण एफ बनवला आणि तो आतमध्ये पाहतोय तर याच्या लगतच उजवीकडे जी इकडे येणार. ठीक आहे, जी इकडे येणार. दुसरी गोष्ट आता बघा सगळ्या जागा भरलेल्या आहेत, एक जागा खाली आहे. आता उरलेला जो अल्फाबेट असेल तो तिकडे येईल. बघा ए आहे, बी नाही आहे, बी नाही आला म्हणजेच बी उरलेला अल्फाबेट आहे बी, तो इकडे येऊन जाईल. ही झाली आपली पझल कंप्लीट. पुढे प्रश्न बघा काय विचारला आहे, बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे. बीच्या, आता हा बी आतमध्ये बघतो, याच्या उजवीकडे दुसरं स्थान, उजवीकडे पहिलं स्थान हे, दुसरं स्थान हे, दुसरीकडे उजवीकडे दुसऱ्या स्थानाला ए आहे. ते आपलं उत्तर असणार आहे. हा झाला मित्रांनो पझलवरती आपला हा प्रश्न सॉल्व. ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा शॉर्टमध्ये फास्टमध्ये ही पझल सांगतो, इथे लक्ष द्या. याला एकदा रफ करून घेतो. बघा इकडे प्रश्न काय होता, ए बी सी डी ई एफ जी एच हे 8 व्यक्ती चौकोना टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. चौकोनी टेबल हा आपण इकडे ड्रॉ केला आणि केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. पुढे बघा काय दिलं, टेबलाच्या प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती बसले आहेत. बाजू ही असते, प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती आपण इकडे असं ड्रॉ करून घेणार आहोत. पुढे बघा काय दिलं आहे, ते पुढे डेटा दिला आहे. ए आणि ई एकाच बाजूला बसले आहेत. तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आपण एला ईच्या डाव्या बाजूला बसवणार आहोत आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एला ईच्या उजव्या बाजूला बसवणार आहोत. पण त्या दोघांना आपल्याला एकाच साईडला बसवावं लागेल, एकाच बाजूला बसवावं लागणार आहे. ठीक आहे, पुढे बघा काय दिलं आहे, सी हा एचच्या लगतच डावीकडे बसला आहे. बसलेला आहे. पुढे बघा काय दिलं आहे, ई हा एचच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. बघा हा एच आहे, याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ई. तर आपला ऑलरेडी ई आपण बसवलेला आहे, तर आपण एचला असं बसवणार की त्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ई येईल. तर एच इकडे बसवला तर उजवीकडे दुसऱ्या स्थानी पहिलं स्थान, दुसऱ्या स्थानावर ई आला. एचला इकडे बसवलं तर पहिलं स्थान, दुसऱ्या स्थान, उजवीकडे दुसऱ्या स्थानी ई इकडे येईल. आणि इकडे बघा एचच्या लगेचच डावीकडे सी बसतो. हा एच आहे, हातमध्ये बघतो, याच्या लगेचच डावीकडे इकडे सी येईल. हा एच आहे, हातमध्ये बघतो, लगेचच डावीकडे इकडे सी येईल. पुढे बघा काय दिलं आहे, ते सी आणि डी एकाच बाजूला बसलेले आहेत. आता सी आणि डी एकाच बाजूला ह्या पॉसिबिलिटीमध्ये बसू शकत नाही, कारण की इकडे सी आहे, याच्या बाजूला म्हणजे ही एकच बाजू आहे. इकडेच डी बसेल, इकडे डी बसू शकत नाही कारण की ऑलरेडी एच इकडे बसलेला आहे. म्हणून ही पॉसिबिलिटी रॉंग, ही पॉसिबिलिटी राईट. आणि इकडे बघा सी आणि डी एकाच बाजूला इकडे आपण बसवू शकतो, त्यामुळे ही पॉसिबिलिटी आपली राईट ठरलेली आहे. जी हा एफच्या लगतच उजवीकडे बसला आहे. आता बघा 2च जागा खाली आहेत, 3 जागा खाली आहेत, त्याच्यामध्ये 2च जागा आहेत ज्या बाजूबाजूला आहेत. आणि आपल्याला डेटा दिला आहे, जी हा एफच्या लगतच उजवीकडे आहे. जी आहे. तर तुम्ही एफ इकडे बनवाल तर लगतच उजवीकडे जी इकडेच येईल. ठीक आहे, आणि मग पुढे बघा आपल्याला माहिती होतं की सगळ्या जागा भरलेल्या आहेत, एकच जागा रिक्त आहे आणि एकच अल्फाबेट बाकी असेल, म्हणजे ए आहे, ए ठेवलेला आहे, बी राहिलेला आहे, म्हणजेच बी आपला इकडे येईल. आणि प्रश्न होता बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण. हा बी हा आतमध्ये बघतो, याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे ए. हे आपलं उत्तर असणार आहे. असं आपण मित्रांनो पझल सॉल्व करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक पझल तर बघायला नक्कीच भेटेल तुमच्या BMCच्या कार्यकारी सहाय्यकच्या पेपरमध्ये. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊया. प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न इकडे दिलेला आहे. L1, L2, L3, L4, L5 आणि L6 असे 6 व्याख्यानं आठवड्यातील 6 वेगवेगळ्या दिवशी सोमवार ते शनिवार आयोजित केली जात आहेत. म्हणजेच इकडे येईल तुमचा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार
आणि शनिवार. हे असे झाले 7 दिवस, 6 दिवस आणि याच्या प्रत्येक दिवशी एक एक व्याख्यान आयोजित केलं जाणार आहे. पहिली पॉसिबिलिटी इथे बनवायची, दुसरी इथे आणि तिसरी आपण इकडे बनवणार आहोत. बघा पुढे काय दिलं मित्रांनो, L6च्या नंतर 2पेक्षा जास्त व्याख्यानं आयोजित केली जात नाही. L6च्या नंतर 2पेक्षा जास्त व्याख्यानं आयोजित केली जात नाही. याचा अर्थ 2 किंवा 2पेक्षा कमी व्याख्यानं L6च्या नंतर आयोजित केली जाऊ शकतील. 2 किंवा 2पेक्षा कमी व्याख्यानं L6च्या नंतर आयोजित केली जातील. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या पॉसिबिलिटी आपण ड्रॉ करून घेऊ. बघा जर L6च्या नंतर 2 व्याख्यानं आयोजित केली तर L6 इकडे येईल, बरोबर. L6च्या नंतर 1 व्याख्यान आयोजित केलं तर L6 इकडे येईल. बघा एक व्याख्यान असणार L6च्या नंतरचं ते इकडे येईल आणि L6 नंतर 0 व्याख्यानं आयोजित केली जातील तर L6 इकडे येईल. पुढे बघा डेटा काय बोलतो, L2 आणि L5 यांच्या दरम्यान 1 व्याख्यान आयोजित केलं जाईल. आता इथे दिलेलं आपल्याला L2 आणि L5 यांच्या दरम्यान 1 व्याख्यान आयोजित केलं जाईल. पण आपल्याला हे नाही सांगितलं पहिलं कुठलं व्याख्यान आहे, L2 आहे का L5 आहे. त्यामुळे आपण इकडे असे 2 ॲरो बनवून घेणार आहोत. याच्याने आपल्याला समजेल की L5सुद्धा वरती येऊ शकतो किंवा L2सुद्धा वरती येऊ शकतो. दोघांपैकी एक कुठला तरी वरती येऊ शकतो, पण दोघांच्यामध्ये 1 व्याख्यान असणं गरजेचं आहे. पुढे बघा L6च्या नंतर L1 आयोजित केले जाते. बघा L6च्या नंतर L1 आयोजित केले जाते. ठीक आहे मित्रांनो, L6च्या नंतर L1 आयोजित केलं जातं, हे इथे दिलेलं आहे. आता हे नाही दिलं की L6च्या लगेच नंतर L1 आहे का, 1 सोडून L1 आहे का काय, बाकी काही डेटा नाही दिला, फक्त L6च्या नंतर L1 असं दिलेलं आहे. तर मित्रांनो बघा, जर L6च्या नंतर L1 येईल तर हा जी आपली तिसरी पॉसिबिलिटी ही तर रॉंग झाली, कारण की हिच्यानंतर L1 येऊ शकत नाही. त्यामुळे ही पॉसिबिलिटी आपण रॉंग इथे करतो. आणि जी दुसरी पॉसिबिलिटी आहे तिकडे तर एकच जागा आहे, त्यामुळे L1 जो असणार आहे तो इकडेच येणार आपला आहे. पुढे बघा काय दिलं आहे, L2 पुढे 1 मिनटं मित्रांनो, मी जरा मार्कर चेंज करतो. L2 आणि L4 अनुक्रमाने बुधवारी आणि सोमवारी आयोजित केली जातात. L2 आणि L4 अनुक्रमाने बुधवार आणि सोमवार. L2 आणि L4 बुधवार आणि सोमवार. L2 L4 बुधवार आणि सोमवार. बघा आता मित्रांनो, आपला L2 बसलेला आहे आणि इकडे आपल्याला दिलं होतं L2 आणि L5मध्ये एक जण बसू शकतो, तर आपण त्या L5ला इकडे बसू शकतो. तर L2 1 सोडून L5 इकडे बसेल का, नाही बसणार, कारण की इथे ऑलरेडी L4 आहे. L2 1 सोडून L5 इकडे बसू शकतो का, इकडे सुद्धा नाही बसू शकत, कारण की इथे L6 आहे. त्यामुळे ही पॉसिबिलिटीसुद्धा आपली चुकली आहे. त्यामुळे जी राईट पॉसिबिलिटी असेल ती फक्त पहिलीवाली असेल. तर बघा L2 1 सोडून L5 इकडे बसेल का, नाही, कारण की इथे ऑलरेडी L4 बसलेला आहे. आता इकडेच बघा, म्हणजे आपल्याला खाली बसतोय का आपण बघूया. L5 L2च्या L2 एक व्याख्यान आणि L5 इकडे बसेल. हो, L5 इकडे बसेल, L5 इकडे बसू शकतो, कारण की इथे जागा खाली होती. ठीक आहे मित्रांनो, आता बघा बाकीचा डेटा काय होता आपल्याकडे, तो आपण इकडे बसवून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं होतं, L6 नंतर L1 बसणार आहे. L6च्या नंतर आता ही जागा तर भरली आहे, हीच जागा खाली आहे, तर L1 तुमचा इकडेच येईल. आणि उरलेला म्हणजे कुठला उरला होता, L1 झाला, L2 झाला, L3 उरला होता, तो येईल इकडे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपली ही पझल सॉल्व झालेली आहे. अशाच प्रकारची पझल तुम्हाला तुमच्या BMCच्या कार्यकारी सहाय्यकमध्ये बघायला भेटू शकते. पुढच्या प्रश्नावरती जाऊया मित्रांनो. पुढच्या प्रश्नावर जायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला अल्फाबेटिकल जे ऑर्डर असतात त्यांचे ऑपोजिट्स माहिती पाहिजे. जसा Aचा ऑपोजिट Z आहे, Bचा ऑपोजिट Y, Cचा ऑपोजिट X आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर सिम्पल आहे, जेव्हा तुम्ही एक्झामला जाल एक तर तुम्ही बाहेर करू शकता. दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तेव्हा तुम्हाला रफ शीट दिली जाईल. त्या रफ शीटवर एक्झाम जेव्हा चालू होईल तेव्हा Aचा ऑपोजिट जो Z आहे तो लिहून घ्यायचा. सिम्पल आहे, ABCDEF असं ABCDEF GHIJKL आणि M पर्यंत लिहायचं आणि तसंच उलटं लिहायचं तिकडे यायचं. NOPQRSTUVWXY आणि Z अशा ऑपोजिट तुम्ही एक्झाम शीटवर लिहून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्हाला अशावरती प्रश्न येईल तेव्हा तुम्ही लगेच रेफरन्स घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, इकडे तर आपण इकडे ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे आपण इकडनंच रेफरन्स घेऊया. बघा प्रश्न काय, एक विशिष्ट सांकेतिक भाषेत टोनीला GLMB लिहिलं जातं. हा बघा TONY ह्याला लिहिलं जातं GLMB. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार्कला HGZIP लिहिलं जातं. STARK स्टार्कला HGZIP लिहिलं जातं. तर इकडे बघा मित्रांनो, जो T आहे तो आणि त्याच्यासमोर आहे E, तर टीचा जो ऑपोजिट इकडे आपल्याला माहिती की
जी असतो, टीचा ऑपोजिट काय असतो, जी असतो. त्यामुळे याचा सरळ इकडे ऑपोजिट लिहिला आहे. तसंच ओ इकडे दिलेला आहे, ओचा ऑपोजिट काय असतो, ओचा ऑपोजिट असतो एल, तर इकडे सुद्धा ऑपोजिट दिलेला असेल. असा सिम्पल प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल ऑपोजिट अल्फाबेट्सवरती. तो हाच लॉजिक आहे त्याचा. एसचा ऑपोजिट काय मित्रांनो, बघा एचचा ऑपोजिट काय, एच आहे, तर इकडे एचचा ऑपोजिट एच इकडे दिलेला आहे. जीचा ऑपोजिट आपण टीचा ऑपोजिट आपण बघितला होता जी, तो बघा इकडे सुद्धा रिपीट झाला आहे. एचा ऑपोजिट जो होता तो झेड होता, तर झेड ते रिपीट झालेला आहे. तसंच आपल्याला प्रश्न विचारताना त्यांनी काय विचारलं आहे, त्या सांकेतिक भाषेत मार्बलसाठी काय संकेत असेल. मार्बलसाठी MARBLE, मार्बलसाठी काय संकेत असेल, तर एमचा ऑपोजिट असतो एन, एचा ऑपोजिट असतो झेड, आरचा ऑपोजिट असतो तुमचा आय, त्याच्यानंतर बीचा ऑपोजिट असतो वाय, एलचा ऑपोजिट असतो ओ आणि तुमचा ईचा ऑपोजिट असतो व्ही. तर NZIYOV हा तुमचं उत्तर असणार आहे. हे तुमचं उत्तर झालं. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नावरती वळूया. पुढचा प्रश्न बघा, सिलॉजिसमचा आहे. त्याच्यावरती पहिलं विधान काय दिलं आहे, काही चॉकलेट हे वांगी आहेत. काही चॉकलेट हे आपले चॉकलेट हे वांगी, एक सेकंड, काही चॉकलेट हे वांगी आहेत. काही चॉकलेट हे वांगी आहेत. पुढे बघा, काही डोनट हे मार्शमेलो आहेत. काही डोनट हे आपले डोनट झाले इथे, हे मार्शमेलो आहेत. पुढे बघा काय दिलं आहे, सर्व मार्शमेलो हे अंजीर आहेत. सर्व मार्शमेलो अंजीर आहेत. सर्व मार्शमेलो अंजीर आहेत. आता निष्कर्षामध्ये बघा काय विचारलं आहे, काही मार्शमेलो हे डोनट आहेत. काही मार्शमेलो हे डोनट. याचं उत्तर आपण विधानावरूनच देऊ शकतो, कारण की विधानात आपल्याला काय दिलं बघा, काही डोनट हे मार्शमेलो आहेत, म्हणूनच काही मार्शमेलो हे डोनट तर असतीलच. ठीक आहे मित्रांनो, हे विधान राईट झालं. इकडे एक शॉर्टकट शिकण्यासारखं आहे तुम्हाला. बघा, जर तुम्हाला असं दिलं असेल, सर्व काही एक सेकंड, काही डोनट हे मार्शमेलो आहेत. काही डोनट हे मार्शमेलो आहेत आणि हे विधानात दिलं आहे तुम्हाला. आणि निष्कर्षामध्ये विचारलं आहे, काही मार्शमेलो हे डोनट आहे. तर काय होतं याचं उत्तर, ह्या निष्कर्ष काय होतो, राईट होतो. तसंच मित्रांनो, इकडे तुम्हाला काही देऊ द्या, डोनट मार्शमेलोच्या जागी काही देऊ द्या. जेव्हा तुम्हाला विधानामध्ये काही विचारलं आहे, काही ए हे बी आहेत असं विचारलं आहे आणि निष्कर्षामध्ये हे दिलं आहे आणि निष्कर्षामध्ये काही बी हे ए आहेत, फक्त उलटे करून दिलेत अल्फाबेट. काही बी हे ए आहेत हे दिलं आहे, तर हे राईट होतं. आणि तसंच मित्रांनो, जर विधानामध्ये तुम्हाला सर्व ए हे बी आहेत असं दिलं आहे आणि निष्कर्षामध्ये काही बी हे ए आहेत असं विचारलं आहे, तरीसुद्धा तो निष्कर्ष राईट ठरतो. बघा, काही देऊन काही ए हे बी देऊन काही बी हे ए विचारलं आहे तर निष्कर्ष राईट. सर्व ए हे बी देऊन काही बी हे ए विचारलं आहे तरी निष्कर्ष राईट. आणि अजून एक इथे बघा, आणि विधानामध्ये तुम्हाला सर्व ए हे बी असं दिलं आहे आणि निष्कर्षामध्ये काही बी हे ए असं विचारलं आहे, तर ते काय होतं, काही नाही, इथे सर्व असं दिलं असेल, सर्व बी हे ए दिलं असेल, तर हा काय होतो, रॉंग होतो. हा काय होतो, काही मार्शमेलो हे डोनट आहेत. काही मार्शमेलो हे डोनट आहेत. आता बघा, विधानामध्ये आपल्याला दिलं होतं काही डोनट हे मार्शमेलो आहेत, आपल्याला फक्त उलटं विचारलं आहे, तर त्याचं उत्तर काय होतं, हे राईट होतं. काही डोनट तर मार्शमेलो आहे, तर काही मार्शमेलो हे डोनट असतीलच. ठीक आहे मित्रांनो, इकडे एक गोष्ट शिकण्यासारखी, जेव्हा तुम्हाला विधानामध्ये काही, समजा इथे डोनटच घेऊ आपण, डोनट हे मार्शमेलो आहे असं दिलं आहे आणि निष्कर्षामध्ये काही मार्शमेलो हे डोनट दिलं आहे, तर तो निष्कर्ष राईट ठरतो. इथे काहीही देऊ द्या, बघा, काही लिहून ए हे बी आहेत असं दिलं आहे आणि विचारताना बी उलटं करून दिलं, विचारताना काही बी हे ए आहेत असं दिलं, निष्कर्षामध्ये दिलं असेल तर हे राईट ठरतं. तसंच मित्रांनो, हा शॉर्टकट आहे. तसंच मित्रांनो, जर तुम्हाला विधानामध्ये सर्व ए हे बी आहेत असं दिलं आहे आणि निष्कर्षामध्ये सर्व बी हे ए विचारला असेल तर तो निष्कर्ष रॉंग ठरतो. रॉंग ठरतो. ठीक आहे मित्रांनो, बघा, मी तुम्हाला हे प्रूफ पण करून दाखवतो. एक सेकंड, बघा, हे आपण डायग्रामनी सुद्धा प्रूफ करून दाखवूया. बघा, डायग्राम काय